सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणकीर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी जळगाव शहरानजीक ऐतिहासिक असोदा या गावातील श्रावस्ती बुद्धविहारामध्ये, सारनाथ बुद्धविहारामध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बोधिसत्व लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण वाचन मनन चिंतन करत आहात। या निमित्ताने उपस्थित श्रमण रोहित बोधी आणि उपस्थित श्रमण आनंद बोधी व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचा आपण वाचन करत आहात। ग्रंथ तुम्ही वाचन करा। आज तुम्हाला मी धम्मदेशना करतो किंवा 8 दिवस आपला ग्रंथ जसं भक्तीजी येणारच आहे, जसं वेळ मिळेल तसं मला सुद्धा जसा वेळ मिळेल तसा मी देण्याचा प्रयत्न करतो। रोज तर शक्य होणार नाही, कारण आता हे 4थं प्रवचन आहे, म्हणजे रोज 3-4 प्रवचन रोज होतात आणि त्यामुळे रोजच काही मला जमणार नाही। परंतु 8 दिवसातून 1 दिवस मात्र नक्की 3 महिन्यापर्यंत मी तुम्हाला देणार आहे। तर हे आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अत्यंत सुंदर असं हे सारनाथ बुद्धविहार आपण निर्माण केलं। सुंदर बुद्धाचं रूप, बुद्ध मूर्ती सुद्धा आपल्या विहारामध्ये आहे आणि अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये बुद्ध मूर्तीचा कार्यक्रम सुद्धा आपण केलेला आहे। त्या कार्यक्रमाला आम्ही सुद्धा होतो। तर हा वर्षावासाचा जो पवित्र असा कालावधी असतो, या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण सातत्याने कुशल कर्म केलं पाहिजे, सातत्याने आपण पुण्य कर्म केलं पाहिजे। जसं तुम्ही ग्रंथ तर वाचन करताच, मोठ्या परिश्रमाने बघा, मोठ्या मेहनतीने बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। बाबासाहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा शेवटी आपल्याला एक दिशादर्शक मार्गदर्शक असा ग्रंथ असावा म्हणून बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने मोठ्या मेहनतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिलेला आहे। आणि त्यामुळे भगवंताचा धम्म किती महान आहे,
भगवंताचा धम्म किती कल्याणकारक आहे, किती हिताचा आहे, सुखाचा आहे. संपूर्ण ग्रंथांचं वाचन जेव्हा तुम्ही करसाल तर तुमच्या लक्षामध्ये ते येऊ शकते. कोणी कोणी वाचला यापूर्वी ग्रंथ? म्हणजे सुरुवात थोडाफार का होईना, अच्छा 3-4 लोकांनी वाचला. घरी घरी कुणा कुणाच्या आहे? 3-4 लोकांच्या घरी आहे. असं कसं बरं? असं कसं? कारण बाबासाहेबांनी हा ग्रंथ आपल्यासाठी लिहिला. प्रत्येक घरामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरी आपल्या हा ग्रंथ असला पाहिजे. जसं समजून घ्या, इथे विहारामध्ये तुम्ही वाचन करत असाल तर घरी सुद्धा तुम्हाला तो वाचता आला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला ते आपण वाचणार नाही, त्याचं चिंतन करणार नाही, त्याचं मनन करणार नाही, तोपर्यंत भगवंताचा धर्म किती महान आहे, किती कल्याणकारक आहे, किती आपल्या हिताचा आहे, सुखाचा आहे, हे आपल्याला कळणार नाही. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडे वर्षावास हा कार्यक्रम होत आहे, पहिल्यांदा होत आहे. यापूर्वी विहार आपलं होतं, म्हणजे खालचं वरचं तेवढं काही पूर्ण काम झालेलं नव्हतं. परंतु आता मात्र सुंदर बघा विहार आहे, सुंदर प्रसन्न भगवंताची मूर्ती सुद्धा आहे. आणि त्यामुळे हा पहिला वर्षावास आपल्या या आसोदा गावामध्ये आपण संपन्न करत आहात. तर ही मोठी पुण्याची गोष्ट आहे, मोठं कुशल कर्म आहे, चांगलं कर्म आहे. 3 महिन्यापर्यंत आपण अधिष्ठान करा, 3 महिन्यापर्यंत आपण संकल्प करा, 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये मी विहारामध्ये येणार आहे. 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू तुम्ही असा संकल्पच करा. एखादा कधी कधी आपण संकल्प करतो आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे हा तुम्ही संकल्प करा, या 3 महिन्याच्या म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 3 महिने कंटिन्यू विहारामध्ये येऊ. तर 1 तास आपल्याला द्यायचा आहे. आणि हा जो 1 तास आहे तो आपल्या हितासाठी असतो, आपल्या सुखासाठी असतो, आपल्या कल्याणासाठी असतो. एरवी आपण सर्व जे काही वेळ आपला आहे तर आपल्या परिवारासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपले कामधंदे आहेत त्या सर्वांसाठी हा पूर्ण वेळ आहे. परंतु या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 1 तास मी स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी देणार आहे, असा बघा तुम्ही संकल्प केला पाहिजे. तुम्ही जर संकल्प केला तर अनंत पुण्य तुम्हाला ते प्राप्त होऊ शकते. चांगलं कर्म केल्यामुळे पुण्य प्राप्त होते बघा. आणि पुण्याचा संचय हा नेहमी सुखदायक असतो. पुण्याचा संचय हा नेहमी सुखदायक असतो, आपल्या हिताचा असतो, आपल्या सुखाचा असतो, आपल्या कल्याणाचा असतो. कारण आपलं जीवन जे आपण जगत आहोत, आपण मनुष्य आहोत, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला प्रज्ञा आहे, आपल्याला विवेक आहे. चांगलं काय, वाईट काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे तुमचं आयुष्य तर समजून घ्या, आता तुम्ही जगतच आहात. एकदा कोणी 40 वर्षाचं, कोणी 50 वर्षाचं, कोणी 60 वर्षाचं, 70 वर्षाचं असं आयुष्य तुमचं आहे. परंतु हे जे तुमचे मुलं बाळ आहे, तुमचे हे जे लेकरं आहे, तर यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, यांचं जीवन चांगल्या प्रकारचं घडवण्यासाठी मात्र तुम्ही जर विहारामध्ये आलात तर तुमचे मुलं बाळ सुद्धा विहारामध्ये येऊ शकतात. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, ही खूप हिताची गोष्ट आहे, कल्याणाची गोष्ट आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे. कारण संपत्ती जर आपल्याकडे कितीही असेल, पण आपले मुलं बाळ जर चांगले नसतील, आपले मुलं बाळ जर शीलवान नसतील, गुणवान नसतील, सदाचारी नसतील, तर आपल्याकडे कितीही संपत्ती असेल तर ती संपत्ती त्यांना धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागत नाही. कारण व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो ना, बापाने कमावलं, लेकाने गमावलं. पण लेक का गमावतो? कारण तो चांगला नाही, तो शीलवान नाही, तो गुणवान नाही. आणि त्यामुळे असं नाही झालं पाहिजे की बापाने कमावलं आणि लेकाने गमावलं.
आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही जसं धनसंपत्ती तुमच्या मुलांसाठी कमावता, तुमच्या लेकरांसाठी कमावता, अगदी त्या धनसंपत्ती सोबत सोबत संस्काराची संपत्ती सुद्धा आपल्या लेकरांना आपण दिली पाहिजे. सद्गुणाची संपत्ती, चांगल्या गुणाची संपत्ती आपल्या लेकरांना आपण दिली पाहिजे. आणि विहारामध्ये जेव्हा आपण येत असतो तर विहारामध्ये आल्यानंतर आपल्या लेकरांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार होत असतात. आणि चांगले जर ते संस्कार त्यांच्यावर झाले, ते चांगले बनले, ते चांगले घडले, शीलवान गुणवान सदाचारी घडले, मातापित्यांचा सन्मान कसा करावा, वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान कसा करावा, आपण कसं बोलावं, कसा व्यवहार करावा, कोणासोबत कसं बोललं पाहिजे, ह्या सर्व काही गोष्टी बघा विहारामध्ये आपल्याला शिकवता येतात. खरं तर दोन वर्ग व्हायला पाहिजे तुमचे. दोन वर्ग म्हणजे कसे, एक हा या सर्व लहान मुलांचाच वर्ग झाला पाहिजे, 1 तासाचा वर्ग झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांना वंदना शिकवली पाहिजे. आणि प्रवरच जे काही प्रवचनाचा 1 तासाचा वेळ आहे तर तो तुमच्यासाठी स्पेशल असला पाहिजे. तर यांची तर क्षमता आहे, जरी समजून घ्या म्हणजे तुमच्यापेक्षा हे पुण्यवान आहेत की नाही, काय वाटतं तुम्हाला, तुमच्यापेक्षा पुण्यवान आहे की नाही. म्हणजे या वयामध्ये जर तुम्ही असाल तर कुठं असाल, तर तुमचं तुम्हालाच माहित आहे की नाही. म्हणजे या वयामध्ये तुम्ही कुठे असाल हे तुमचं तुम्हाला माहित, पण या वयामध्ये मात्र हे विहारामध्ये बसलेले आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा तुमचे लेकरं पुण्यवान आहे. कारण त्यांना बघा समजत जरी नसेल तरी सुद्धा त्यांना ऐकायला मिळत आहे. लहान वयामध्ये कधी कधी ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत बघा, पण जेव्हा संधी निघून जाते, ऐक ना, आपली वेळ निघून जाते, तेव्हा मात्र आपल्याला कधी कधी पश्चाताप होत असतो. मग आता हे जे पश्चातापाची जी गोष्ट आहे, ही पश्चातापाची गोष्ट वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला असं वाटते की अरे मला खूपच चांगली संधी होती, पण ती संधी मात्र आम्ही गमावली. जसं माझं स्वतःच मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. आम्ही म्हणजे जे ग्रस्त जीवनामध्ये शाळेमध्ये शिकत असताना मुळावा या ठिकाणी आमचं शिक्षण झालं. 7वी ते 10वी पर्यंत तुम्ही जर नाव ऐकलं असेल, हेमदमो भंतीचं नाव कधी ऐकलं कोणी, ऐकलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फेमस भंते जे आहेत, तर आम्ही धम्मशोक भंते जे म्हणून तिथे आहेत, तर तिथे आम्ही हॉस्टेलला होतो. तर वर्षावासाच्या कालावधीमध्ये आमचे मोठे भंतेचे धम्मसेवक जे महास्तवीर गुरुवर्य बुधा आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन करायचे. आम्ही तेव्हा 8वीला असेल 9वीला असेल, तर 8वी 9वीला असताना भंतेजे मग 1 तासापर्यंत 1.5 तासापर्यंत ग्रंथ समजून सांगायचे. तेव्हा आम्हाला वाटायचं काय भंतेजी बोर करतात, आमचं वाचन राहिलं, कारण शाळा शिकायसाठी आपण आलो, आमचं वाचन राहिलं, आमचं लिखाण राहिलं आणि भंतेजी जीव तोडू तोडू सांगायचे. आता आम्हाला काय समजणार आहे, 7व्या 8व्या वर्गामध्ये असं विशेष काय समजत नाही आपल्याला. आणि आम्हाला असं वाटायचं की भंतेजी आमचा निव्वळ टाइमपास करत आहे. पण आता मात्र पश्चाताप होतो. आता असं वाटतं की तेव्हा जर आपण एकाग्र चित्ताने ऐकलं असतं, तेव्हा जर आपण ग्रंथ वाचला असता, तेव्हा जर आपण समजून घेतलं असतं, तर किती पुण्य झालं असतं आपलं, किती कुशल कर्म झालं असतं आपलं. कारण वेळ निघून जाते बघा, पण तशी संधी काही आपल्याला पुन्हा लाभत नाही. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये हे 3 महिने तुमच्यासाठी फार पुण्याचे आहे. हे 3 महिने तुमच्यासाठी अत्यंत कुशल कर्म पुण्य कर्म करण्याचे हे 3 महिने आहेत बघा. आणि त्यामुळे तुम्ही संकल्प करा, तुम्ही अधिष्ठान करा की 3 महिन्यापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आम्ही वाचन करू, चिंतन करू, मनन करू. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या ग्रंथामध्ये काही अडचणी आल्या, समजून घ्या, काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका आल्या किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले, तर ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या, त्या शंका कुशंका तुम्ही लिहून घ्या. आणि जेव्हा मी समजून घ्या 8 दिवसाला एकदा आलो की तुम्ही सांगायचं की भंतेजी ग्रंथ वाचत असताना आम्हाला अशा अशा प्रकारची समस्या आलेली आहे, हा मुद्दा आम्हाला भंतेजी समजला नाही, हे चॅप्टर आम्हाला समजलं नाही, तर आपण देशनेच्या द्वारा समजून सांगावं, तर मी तुम्हाला त्याचं बघा विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे हे तुमच्यासाठी खूप सुखपूर्वक आहे, तुमच्या हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. अधिक अधिक तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे. आपण तर आलोच आहे, परंतु आपण आपले शेजारी असतील, पाजारी असतील, कारण मला माहित आहे आसोद्याला मी अनेक वेळा आलो, असोद्याला मी
अनेक वेळा आलो, मला वाटते 80% लोक आपलेच आहे. आपल्या पट्ट्यामध्ये आहे की नाही, बुधवाड्यामध्ये 80% लोक आपलेच आहे. मग एवढेच आहे का सगळे लोक आपले? नाही. कारण जेवायला लय लोक होते, मी पाहिले होते कार्यक्रमामध्ये आहे की नाही. रॅलीला सुद्धा खूप लोक होते. रॅलीमध्ये एक चिक्कार मस्त विशाल अशी रॅली निघाली होती. आणि जेवताना जेव्हा आम्ही तिकून चाललो होतो, तर लय मोठमोठे पातेले होते बघा, आहे की नाही, भोजनाचे. म्हणजे लोक आपले भरपूर आहेत. मग फक्त केवळ उत्सवामध्येच आपण नाही आलं पाहिजे, तर तो उत्सव आपण कशासाठी करतो, ऐक ना. त्या उत्सवाचं माध्यम काय आहे? तर उत्सवाचं माध्यम आहे की वर्षावास आपण इथे करत आहोत. आणि वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्याला धम्म श्रवण करण्याची ही संधी बघा प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे 3 महिन्यापर्यंत तुम्ही संकल्प करा, रोज आणि रोज मी माझ्यासाठी 1 तास देणार आहे, असा तुम्ही संकल्प करा, असं तुम्ही अधिष्ठान करा. कारण बघा, पुन्हा पुन्हा ही संधी प्राप्त होत नाही, पुन्हा पुन्हा ही वेळ येत नाही. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण शील पालन केलं पाहिजे, आपण दान केलं पाहिजे, आपण आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेला वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आता तुम्ही शील ग्रहण केलं, आहे की नाही, पंचशील तुम्ही घेतलं. खरं तर आज उपोषित शील आहे. उपोषताला 8 शील घ्यायचे असतात, आहे की नाही. पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी असे 4 उपोषित शील असतात. म्हणजे जसं उपवास वेगळा, उपवास आणि उपोषित वेगवेगळं असतं. तर आज उपोषित शील आहे, त्या दिवशी 8 शील ग्रहण करायचे असतात. कधीतरी तुम्हाला मी उपोषित शीलावरती मार्गदर्शन करेल, म्हणजे दुसऱ्या धम्मदिसण्याच्या वेळेस. कारण उपोषित शील पालन केल्यामुळे सुद्धा असंख्य लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. मग आज तुम्ही शील ग्रहण केलं, पंचशील ग्रहण केलं, कोणाला येते शीलाचा अर्थ? पहिलं शील काय आहे? पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामि. मराठी अर्थ काय होतो? मी कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही. दुसरं शील कोणतं आहे? अदिन्ना आहे की अदिन्ना आहे? अदिन्ना, हा, अदिन्न नाही, अदिन्ना. अदिन्ना दाना वेरमणी शिक्षापद समादयामि. त्याचा अर्थ काय होते मराठी? मी चोरीचं कर्म करणार नाही. म्हणजे मला जर कोणी काही दिलं नाही, मला जर कोणी काही दिलं नाही, तर ते मी घेणार नाही. म्हणजे मी चोरी करणार नाही. त्याच्यानंतर तिसरं शील आहे कोणतं? कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादयामि. मी कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही. चौथं शील कोणतं आहे? मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादयामि. त्याचा अर्थ काय होते? मी खोटे बोलणार नाही. आणखी नाही, ते तिसऱ्या शीलाचा. हे चौथ्या शील फक्त खोटेच बोलणार नाही असं नाही आहे. आणखी याच्यामध्ये 4, ते तिसरं शील झालं. व्यभिचारचं काय आहे? कामे सुमिच्छा म्हणजे काय? मी व्यभिचार करणार नाही. चौथ्या शीलाचे 4 अर्थ आहेत. मी खोटं बोलणार नाही, मी निंदा नलस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, आणि मी व्यर्थ बडबड करणार नाही. काय होते याचा अर्थ? मुसावादा विरमणीचा 4 प्रकारचा अर्थ होतो. खोटं बोलणार नाही. त्यानंतर निंदा करणार नाही. निंदा म्हणजे काय? निंदा, निंदा याचं त्याचं त्याच आहे की नाही. म्हणजे चहाड्या चुकल्या करणार नाही. व्यर्थ बडबड म्हणजे काय? काय रिकाम्या बडबड. आपण म्हणतो ना, काय नुसत्या रिकाम्या बडबड करत राहता, कामाच्या ना धामाच्या नुसत्या गप्पा करत राहता, ऐक ना. रिकामा बडबड करू नये. चांगलं बोललं पाहिजे, आपण आपल्या कामाचं बोललं पाहिजे. आणि व्यर्थ बडबड करू नये, खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, एकमेकांना सांगू नये. त्याच्यामुळे काय होते? चहाडी चुगली केल्यामुळे काय होते? भांडणं लागतात, आहे की नाही. व्यर्थ बडबड केल्यामुळे वेळ वाया जातो. खोटं बोलल्यामुळे आपल्यावर विश्वास राहत नाही. म्हणजे हे सील आहे की नाही. भगवंत असे म्हणतात की वाणी खूप महत्वपूर्ण आहे.
ऐक ना, आपलं तोंड महत्व कोण आहे की नाही? सारं दुःखाचं मूळ कोण आहे? साऱ्या दुःखाचं मूळ कोण आहे? मन. आणि मनाला सहाय्य कोण आहे? मनाला सहाय्य कोण करते? कोण करते? सगळं विचारांचं मूळ आपलं मन आहे. चांगलंही मनामध्ये उत्पन्न होते, वाईटही मनामध्ये उत्पन्न होते. पण मनामध्ये उत्पन्न झालेला विचार आपण कृतीमध्ये आणतो. जसं आपण बोलतो, व्यर्थ बडबड, वाणी खूप महत्वपूर्ण आहे बघा. आपली वाणी जर मधुर असेल, सम्यक वाणी भगवंताने सांगितली, आपण मधुर बोलावं, आपण गोड बोलावं, आपण चांगलं बोलावं, आपण प्रेमाने बोलावं. कारण प्रेमाने जर आपण बोललं तर मनुष्य प्रिय होत असतो एकमेकांना. परंतु भगवंत असे म्हणतात, काही काही लोकांच्या मुखामध्ये, काही काही लोकांच्या मुखामध्ये शस्त्र असतात. शस्त्र समजतं मला? शस्त्र असते काही काही लोकांच्या मुखामध्ये, म्हणजे तोंडामध्ये लोकांच्या शस्त्र असते. एक घाव डायरेक्ट दोन तुकडे. लोक बोलता बोलता म्हणतात, लयच काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? हा, आमच्याकडे तिकडे फटकाळ तोंडाचे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? चबड्या. चबड्या. आमच्याकडे फटकाळ म्हणतात. फटकाळ शब्द आहे की म्हणजे कधी काही बोलते, काही तारतम्य बोलण्याचं राहत नाही. म्हणजे शब्दाने बघा मनुष्य वैरत्व निर्माण होते ना शब्दामुळे. प्रेमाने जर आपण बोललो, आपुलकीने जर आपण बोललो, तर दोन लोक आपल्या जवळ येतात. भगवंताकडे काय होतं बघा, भगवंताकडे काय होतं? अंगुलीमाला सारख्या डाकू प्रवृत्तीच्या माणसाला भगवंताने बदलवलं. जेव्हा तो बदलतो, जेव्हा राजा प्रसंजित भगवंताला भेटायला येतो आणि भगवंत सांगतात की हाच तो अंगुलीमाल आहे ज्याने 999 खून केले होते. किती? 999 खून. हाच तो अंगुलीमाल आहे. तर तेव्हा राजा प्रसंजित म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे. भगवान, ज्या अंगुलीमालाला मी शस्त्राने जिंकू शकलो नाही, ज्या अंगुलीमालाला मी भाल्याने जिंकू शकलो नाही, ज्या अंगुलीमालाला मी तलवारीने जिंकू शकलो नाही, भगवान अशा अंगुलीमालाला तुम्ही शब्दाने जिंकलं. कारण भगवंताकडे कोणतं शस्त्र होतं? भगवंताकडे ज्ञानाचं शस्त्र होतं, मैत्रीचं शस्त्र होतं, चांगल्या वाणीचं शस्त्र होतं. आणि चांगल्या प्रकारची वाणी जर असेल बघा, तर जगावरती मनुष्य अधिराज्य गाजू शकतो. आणि त्यामुळे वाणी आपली चांगली असली पाहिजे, मधुर असली पाहिजे, गोड असली पाहिजे. कारण चांगल्या प्रकारची वाणी जर असेल, माधुर्य आपल्या वाणीमध्ये असलं पाहिजे. बोलताना आपल्याला ऐकावं असं वाटलं पाहिजे बोलणाराचं. परंतु बोलणाराचं जर ऐका वाटत नसेल तर मग आपण तिथे त्याची वाणी काही मधुर नसते. चौथं शील आहे. पाचवं शील कोणतं आहे? सुरामेर मज्ज प्रमाद ठाणा बेरमणी शिखापद समाधी. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. मग दारू असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, अफीम असेल, चरस असेल, जे काय एव्हरीथिंग, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामुळे नशा येते, ऐक ना, अशा पदार्थाचं मी सेवन करणार नाही. तर या 5 शिलाचं बघा आपण आचरण केलं पाहिजे. ठीक आहे ना. 5 सील. बाबासाहेब शिलाबद्दल असं म्हणतात की धुतलेल्या तांदळासारखं माझं सील आहे. माझ्याकडे कोणीही बोट करून दाखवू शकत नाही, माझ्या शिलाबद्दल कोणीही बोलू शकत नाही. आणि त्यामुळे बघा, सदाचार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील आपल्या जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे. 5 शिलाचं आचरण, या 5 शिलाचं अनुसरण आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे काया, वाचा आणि मन. काया म्हणजे आपलं शरीर, वाचा म्हणजे आपली वाणी, आणि मन म्हणजे मनाने आपण राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला मनामध्ये निर्माण करतो. आणि मग त्यामुळे आपलं मन दुःखी होते, आपलं मन बेचैन होते. आणि बेचैन मन असेल, दुःखी मन असेल, तर मनुष्य बघा दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि त्यामुळे मनुष्य चांगल्या प्रकारचं कर्म करत नाही. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये भगवंताचा जो पवित्र असा धम्म आहे,
या पवित्र धम्माला तुम्ही जाणलं पाहिजे, या पवित्र धम्माला तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये ही खूप चांगल्या प्रकारची संधी तुम्हाला आहे की 3 महिन्यापर्यंत ग्रंथाचं वाचन आपण करत आहात, चिंतन मनन करत आहात, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माबद्दल तुम्ही जाणून घेत आहात. शेवटी मात्र बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती आपण एक परीक्षा घेणार आहोत. ठीक आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथावर आपण एक परीक्षा घेणार आहोत. कारण आता इथे सुद्धा बुद्ध आणि धम्म ग्रंथ चालू आहे. आमच्याकडे महामाया बुद्ध विहारामध्ये सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ चालू आहे. आमचा वर्षावास जिथे आहे आलोका बुद्ध विहारामध्ये, तिथे सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ चालू आहे. अनेक ठिकाणी जळगावमध्ये असेल. तर त्यामुळे शेवटी मात्र आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती एक परीक्षा घेणार आहोत. आणि जो त्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने, दुसऱ्या क्रमांकाने आणि तिसऱ्या क्रमांकाने जो प्रावीण्य प्राप्त करेल तर त्यांना आपण यथायोग्य बक्षीस देऊ. आणि जे लोक त्या परीक्षेला म्हणजे बसले असतील तर त्यांना सुद्धा आपण यथायोग्य बक्षीस देणार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही एकाग्र चित्ताने ग्रंथ वाचला पाहिजे. जसा आता बोधिसत्वाचा जन्म झाला, कधी झाला? 500 इसवी सन पूर्व की काय? ख्रिस्त पूर्व. इसवी सन पूर्व नाही, ख्रिस्त पूर्व आहे की नाही. ख्रिस्ती पूर्व 563 मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिनी कुठे झाला? लुंबिनी वनामध्ये. आता लुंबिनी वन कुठे आहे? कुठे आहे? नेपाळमध्ये. कुठे आहे? नेपाळमध्ये आहे की नाही. त्याच्यानंतर सिद्धार्थाचा जन्म झाला लुंबिनी वनामध्ये. कुणाच्या पोटी? महामाईच्या पोटी. त्यांचे पती कोण? राजा सिद्धोधन. राजा सिद्धोधनाची दुसरी पत्नी कोण? महाप्रजापती गौतमी. सिद्धोधनाच्या भावाचं नाव काय? सिद्धोधन. राजा सिद्धोधनांच्या भावाचं नाव काय? हा, शाक्यधन, शिक्लोधन, अमितोधन आणि द्युतोधन. वा, गुड. टाळ्या वाजवत आहे साठी बघा. लक्षामध्ये आहे. त्यांना बस 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 त्यांना 2 बहिणी होत्या. काय नाव त्यांचं? अमिता आणि प्रमिता. त्याच्यानंतर शाक्य, त्या काळामध्ये शाक्यांचं जे राज्य होतं कोणत्या दिशेला होतं? ईशान्य दिशेला. कपिलवस्तू शाक्य ईशान्य दिशेला होतं ना. त्याच्यानंतर 15 जनपद होते, 16 जनपद आणि 6 गणराज्य होते. तर हे सुद्धा पाठ करायचे. अशा छोट्या छोट्या गोष्टी बघा म्हणजे पाठ करून घ्यायच्या. कारण ह्या सर्व काही परीक्षेमध्ये आपण देणार आहोत. म्हणजे ग्रंथ आपण हळूहळू जे जीवनचरित्र आहे ते संपूर्ण जीवनचरित्र आपण वाचलं पाहिजे. संपूर्ण जीवनचरित्र तुमच्या लक्षामध्ये असलं पाहिजे. आणि शेवटी मात्र तुम्हाला 15 दिवसाच्या अगोदर त्याच्यावरती मी एक नोट्स काढणार आहे. ती नोट्स तुम्हाला सर्वांना मी देईल आणि ते तुम्ही 15 दिवसापर्यंत पूर्ण नोट्स. आता तर तुम्ही एकाग्रचित्त ऐकलंच पाहिजे. रोज जर तुम्ही विहारामध्ये आलात तर मग तुमच्या लक्षामध्ये त्या गोष्टी येऊ शकतात. आणि त्यामुळे ही संधी आहे बघा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची, दान कर्म करण्याची, सील पालन करण्याची आणि धम्मदेशना श्रवण करण्याची. तर आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण रोज विहारामध्ये यावं. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं आणि आपल्या जीवनाचं मांगलिक साधण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता इथेची धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगलम कल्याण.